तर शिंदेंच्या या दिल्ली दौऱ्यावरून आता राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतंय। शिंदेंचं हायकमांड आता दिल्लीमध्ये संजय राऊतांनी ही टीका केली आहे। तर अजून खेळ होणार आहे, घोडेबाजार सुरू आहे असं पटोलेंनी म्हटलंय। तर विरोधकांना कामातून उत्तर देऊन शिंदेंनी हा पलटवार केला। राज्याला दोन उपमुख्यमंत्री आहेत, राज्याला एक मुख्यमंत्री आहे आणि तिघांचेही हायकमांड दिल्लीमध्ये आहे। जरी त्यांच्या पक्षाची नावं वेगळी असली तरी त्या सगळ्यांचा हायकमांड दिल्लीमध्ये असल्यामुळे महाराष्ट्रामधल्या घडामोडींची, आपापसातल्या वादाची, घेण्या देण्याची, शासकीय बाबतीत म्हणतो विकासाची चर्चा करण्यासाठी त्यांना दिल्लीत यावं लागतं। पण अमित शहाने स्थापन केलेल्या ज्या शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जे गट आहेत त्यांना मात्र दिल्लीत येऊनच त्यांच्या हायकमांडशी चर्चा करावी लागते। अजून खूप खेळ होणार आहे, संभाजीनगरच नाही, राज्यातल्या वेगळ्या वेगळ्या भागामध्ये अजून खूप खेळ होणार आहेत। काही घोडेबाजार पण सुरू झालेले आहेत, मोठे मोठे रेड सुरू झालेले आहेत, त्यामुळे खूप सारा खेळ होणार आहे। आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत 2 दिवसापासून बसलेले आहेत, आता उद्या राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीत जातील, मोठे अजून खेळ चालू आहे। त्याच्यामुळे मला आता त्याच्यावरची प्रतिक्रिया देण्याचं काही कारण कोण टीका करतंय, कोण काय बोलतंय यापेक्षा मला काय करायचं ते मी करत असतो। आणि या दरम्यान मोदी साहेबांना देखील त्या भेट झाली त्यांची, त्यामुळे विरोधक नेहमी त्यांचं काम करत असतात टीका करण्याचं, मी माझं काम करत असतो टीकेला कामाने उत्तर देण्याचं। त्यामुळे मला कोण काय बोलतंय, कोण कुठल्या अँगलने पाहतंय याचं काही मी त्याचा विचार करतो।